तर हे गाईज, चला आज आपण अळूवडीची रेसिपी बनवू. तर आज आहे गुरुवार, तर आज अळूची वडी खाण्याची खूप इच्छा झाली, तर म्हणलं चला आज अळूची वडीची रेसिपी बनवू. तर बेसन पीठ संपलं होतं, तर सगळ्यात अगोदर डाळ गिरणीला बारीक करायला टाकली, म्हणजे दळायला टाकली, आणि आता त्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर आता त्या पिठामध्ये मी हळद, ओवा, मीठ आणि लसूण, मिरची आणि जिरं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता ते पाणी मिसळत मी एकजीव करून घेणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही मी घेतलेलं आहे. तर ही अळूची पानं ही आमची म्हणजे आमच्या दारातच अळूची पानं आहेत. तर काही छोटी मोठी पानं आहेत. तर आता ती पानं मी 3 म्हणजे एका वेळेस 3 पानं टाकून मी अशी अळूची पानं मी भरवून घेणार आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे अळूची पानं भरवते. तुम्ही कशा प्रकारे भरवता तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे मी सगळं अळूची पानं भरवून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे मी उकडायला चाळणीमध्ये ठेवलेले, आणि अशा प्रकारे अळूची पाने उकडून तयार झाल्यात म्हणजे वड्या. आता मी इथं चाकूच्या मदतीने या वड्या अशा एक एक तुकडे करत करत बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी सगळ्या अळूच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घेणार आहे. आणि मोहरी जिरं चांगलं तडतडलं की मी त्याच्यामध्ये लसूणचे छोटे छोटे तुकडे केलेत, ते मी लसणाचे छोटे छोटे तुकडे टाकून ते चांगले असे लालसर भाजून घेणार आहे. आता हे भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यात घरचा मसाला टाकून घेतलेला आहे, आणि त्याच्यात अळूवडी टाकून घेतलेली. चवीनुसार मीठ पण त्याच्यात टाकायचं आहे, आणि मस्तपैकी परतून घ्यायच्यात. याच्यात तुम्ही ना खसखस पण टाकू शकता, पण माझ्याकडे खसखस नसल्यामुळे मी टाकले नाही. तर आपली अळूवडी रेसिपी तयार आहे. तर इकडं मी वरण पण बनवून घेतलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट, हळद आणि तुरीची डाळ टाकलेली आहे. पाणी व मीठ टाकून मिक्स करून घेतले. तर अशा प्रकारे आपला गुरुवारचा बेत तयार आहे.